नांदेडमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हां. दक्षिणेकडील म्हणजे ज्या संस्था आहेत त्यांचं जरा प्राबल्य आहे का? तर दक्षिणेकडील प्राबल्य म्हणण्यापेक्षा दक्षिणेकडील शिक्षक घेण्याकडे फार प्राबल्य दिसतंय मला. अच्छा. कारण त्यांचं म्हणजे आपल्या इकडच्या लोकांचा असा एक समज आहे, की ते तिकडच्या लोकांचं जे इंग्रजी आहे ते ते सतत इंग्रजी बोलतात. आणि म्हणून मग त्यांना आपण इथे नोकरी दिली पाहिजे, जेणेकरून आपली मुलं इंग्रजी बोलतील. हा त्यांचा एक शुद्ध हेतू आहे असं मला दिसतंय. नांदेडच्या एका शाळेची एक बातमी आली होती पेपरला काही वर्षांपूर्वी, की तिथे टिकली लावली तर तिथल्या व्यवस्थापनाने त्या मुलींना आक्षेप घेतला, की तुम्ही टिकली नाही लावायची. की एका शिक्षिकेला अ, मुलाने विचारलं, की पारंबी हा शब्द आला. वडाची पारंबी. तर त्यांना ते इंग्रजी माध्यमातून सांगायचं होतं. पण त्या महिलेला, त्या शिक्षिकेला काही सांगता येत नव्हतं, की नेमकं आता मी कसं सांगू? की पारंबी म्हणजे काय? हे सांगायचं तर आहे, पण त्याला कसं सांगू? हे त्यांना कळत नव्हतं. मग त्या काय म्हणाल्या, थोडंसं थांबल्या आणि ते म्हणाले, "जस्ट लाइक मॅगी." इंग्लंडमध्ये जवळपास म्हणजे तिथले स्थानिक जे आहेत ते हां. सगळे इंग्रजी बोलतात. हो. मग तिथे चतुर्थ श्रेणी जे कर्मचारी आहेत ते पण छान इंग्रजी बोलतात. अगदीच हो. बरं बरोबरच आहे. तिथे पण ढ लोक असतीलच की. असतील. असं शिकलेले असतील पण ढ खरंय. लोक असतीलच की खरंय, पण ते खरंय. इंग्रजी बोलतात. हो. ही पण म्हणत नाहीत मुलं. आम्ही इतके पैसे दिलेत ना, मग ते काय उगाच आहे का? काय करतो मास्तर? असं म्हटलं जातं. पण माझे जे काही मित्र आहेत ज्यांना मी हां, हां, बोलतो तर ते विनाअनुदानित शाळेत आहेत ना, हां. तर ते म्हणतात की आम्हाला विद्यार्थ्यांना घाबरावं लागतं. अनेक परिणाम आपण पाहतोय, की ह्या शाळांमध्ये जे शिक्षक आहेत, तर ते शिक्षक विद्यार्थ्यांना घाबरतात. मुख्यतः इंग्रजी माध्यमाच्या शाळा आता ज्या निघाल्यात, ज्या की स्वयंसहाय्यार्थ शाळा आहेत. ते तुम्ही तुमचंच शाळा चालवायची, काढायची आणि तुम्ही तुमची रन करायची. ह्या शाळांमधल्या शिक्षकांची तफावत दिसते मला. त्यांचा आर्थिक स्तर किंवा जो आहे, तर तो खूप तफावत दिसते मला. त्यांच्याकडनं काम भरपूर करून घेतलं जातं. पण त्या मोबदल्यामध्ये त्यांना किमान वेतन जे आहे दिलं पाहिजे, ते काही दिलं जात नाही. नमस्कार मित्रांनो. आजच्या आपल्या या TSTSच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत नांदेडच्या प्रसिद्ध कवयित्री, साहित्यिका, शिक्षिका आशा पैठणे मॅडम यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम तुम्ही शिक्षिका म्हणून खूप मोठं कार्य केलेलं आहे. नांदेड आणि मराठवाडा या भागात तुम्ही तुमच्या कार्याची एक छाप छोडलेली आहे आणि सगळ्या प्रांतामध्ये आज तुमचे विद्यार्थी आहेत. नक्कीच. तर शिक्षिका म्हटलं की शाळा आठवते. तर माझी शाळा होती ती नांदेडच्या श्रीनगर भागातली प्रतिभा निकेतन शाळा होती. तर त्या शाळेमध्ये मी जेव्हा होतो तेव्हा साधारण 2,500 ते 3,000 विद्यार्थी 1ली ते 10वी मध्ये होते. हां. पण आता पाहतो तर नांदेडच्या ज्या काही मराठी शाळा आहेत, म्हणजे ही प्रतिभा निकेतन, महात्मा फुले, पीपल्स हायस्कूल, गुजराती हायस्कूल, प्रज्ञा निकेतन किंवा अजून काही शाळा. हो. मराठी माध्यमातल्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी झाली. काय वाटतं बरं कशामुळे झाली असावी? आता जो काळ आहे, तर तो पाहता खरं आहे तुझं म्हणणं, की मराठी माध्यमाची मुलं ही कमी झालेली आहेत. त्याचं कारण असं झालंय ना, की पालकांना असं वाटतं, की आपलं मूल हे इंग्रजी माध्यमामध्ये शिकलं पाहिजे. इंग्रजी माध्यमामध्ये गेलं, की स्मार्ट वगैरे मुलं होतात आणि असं आहे, की कोणीतरी घातलंय म्हणून मी पण घातलं मुलाला शाळेमध्ये. असा सगळा प्रकार चालू आहे असं दिसतंय एकूणच. मला तरी तेच वाटतं आणि एक आपण जाहिरात पाहिली होती, की भला उसकी साडी से मेरी साडी से उसकी साडी सफेद क्यों? हं, तर हं. तसं झालंय आता, की म्हणजे त्याचं मूल जातंय ना इंग्रजी माध्यमामध्ये, मग माझं का नको? हा सगळा पालकांचा एक ओढा त्याच्यामुळे झालाय असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे आपली मराठी माध्यमाची मुलं ही आपोआपच कमी होत गेली. मग यामध्ये भविष्याची भीती आहे पालकांच्या मनात? भविष्याची भीती तसं म्हणता येणार नाही. कारण भविष्याची भीती आपण का बाळगायची? आणि दुसरा एक उपप्रश्न आता खरं तर मीच म्हणते, की त्याचं उत्तर मी देते, की भविष्याची भीती का वाटण्याचं कारण एकतर माझं मूल इंग्रजी बोलू शकतं की नाही, ही एक थोडीशी मराठी माध्यमाच्या म्हणजे शिकणाऱ्या मुलांच्या पालकांच्या मनात असते. पण आज आपण पाहतो, की अनेक मुलं आहेत, की जे चांगले इंग्रजी बोलू शकतात. मराठी माध्यमात शिकलेली मुलंही चांगली बोलतात
आणि त्यांनी त्यांचं त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे तिथं चांगली प्रगती केलेली दिसून येते आपल्याला. त्याच्यामुळे ती भीती बाळगण्याचं खरं तर कारण नाहीये. पण त्यांना असं वाटतं, ही खरी गोष्ट आहे आणि थोडंसं मुलं स्मार्ट होतात हा एक त्यांचा समज आहे. त्याच्यामुळे आहे. तर तशी भीती आहेच आहे आणि त्याचं आपल्याला सगळीकडे दिसतंय ते वातावरण. म्हणजे इंग्रजी बोललं हां. की माणूस हुशार होतो हं. किंवा इंग्रजी बोलणारा माणूस हुशार आहे. हां. तुमचं काय मत आहे याबद्दल? माझं अजिबात असं मत नाही, की इंग्रजी बोललं म्हणजेच माणूस हुशार असतो असं नाहीये. तर अनेक लोकांनी स्वतः मराठी माध्यमामध्ये शिकलेली जी लोक आहे, मंडळी आहेत. तर त्यांनी आज त्यांचं नाव खूप मोठं आहे. म्हणजे आता आज काहीतरी बातमीमध्ये कुठलं तरी रील बघितली मी, की विश्वास नांगरे पाटील त्यांचं एक तर ते मराठी माध्यमात शिकलेली आहेत. तर ते आपण त्यांना एक आयकॉन म्हणून पाहतो म्हणून त्यांचं नाव मी घेतलं. असे अनेक लोकं आहेत, की ज्यांनी मराठी माध्यमामध्ये शिकून प्रगती केली आहे. म्हणजे त्यांची प्रगती झाली नाही का? किंवा ते स्मार्ट झाले नाहीत का? किंवा त्यांना बोलता येत नाही का? तर त्यांना बोलता येतं इंग्रजीमध्ये. त्याच्यामुळे ही भीती जी आहे, तर ती बाळगण्याचं खरं तर काही कारण नाहीये, असं मला वाटतं. म्हणजे त्या इंग्रजी बोलण्यावरून मला असं एक सुचलं आता, हां. की इंग्लंडमध्ये जवळपास म्हणजे तिथले स्थानिक जे आहेत ते हां. सगळे इंग्रजी बोलतात. हो. पण तिथे चतुर्थ श्रेणी जे कर्मचारी आहेत ते पण छान इंग्रजी बोलतात. अगदीच हो. बरं बरोबरच आहे. तिथे पण लोक असतीलच की. असतील. असं शिकलेले असतील पण खरंय. लोक असतीलच की खरंय, पण ते खरंय. इंग्रजी बोलतात हो, हो. किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचारी पण इंग्रजी बोलतात. छान प्रश्न आहे मग हा. मग ते इंग्रजी बोलतात. हां. मग ते मोठ्या पदावर का नाहीत? अगदी बरोबर आहे. ते छोट्या पदावर का काम करतात? शेवटी म्हणजे थांबवते तुला, की शेवटी काय आहे, की बुद्ध्यांक हा काही इंग्रजी बोलण्यावर अवलंबून नाहीये. तुमचं वातावरण कसं आहे त्याच्यावर पण आहे आणि तुम्ही किती अभ्यास करून पुढे जाता त्याच्यावर पण आहे. नाहीतर मग सगळेच साहेबच झाले असते. कोणीही चतुर्थ श्रेणी कर्मचारी राहिलेला नसता किंवा अन्य जे लोक आहेत तर तसे राहिले नसते. तर ही मनामध्ये असलेली भीती आहे आणि हे बरोबर आहे, की आपण म्हणू शकत नाही. पण तो माणूस अ, वरच्या क्लासला जाऊ शकला असता, जो इंग्रजी चांगलं येतंय तर. आपल्या म्हणजे इथल्या लोकांची मानसिकता पाहता. पण तिथं तर सगळेच लोकं इंग्रजीच बोलतात. मग ते सगळेच साईड नाहीयेत. अगदीच खरी गोष्ट आहे. आणि म्हणूनच हे चांगलं उदाहरण आहे, की लोकांनी हा विचार केला पाहिजे, की नुसतं इंग्रजी चांगलं बोलता येतं म्हणजे सगळं काही मिळतंय. अशातला भाग अजिबातच नाहीये. किंवा पालकांना ही भीती असेल का की उद्या जी रॅट रेस आहे हां, म्हणजे जी आता खूप मोठी स्पर्धा आहे. पळा. हा जी जेई हो. नीट लाखो विद्यार्थी असा परीक्षा देत आहेत वगैरे मग त्यामध्ये टिकण्यासाठी आपल्याला इंग्रजी माध्यमाची शाळा हं, निवडावी हं. अशी भीती पालकांना असते. तशी असते. पालकांची मानसिकता आज दिसते तशी, की माझं मूल हे त्या स्पर्धेमध्ये टिकलं पाहिजे. मुळात ही स्पर्धाच फार जीवघेणी झाली आहे. ही स्पर्धा काही फार निकोप आहे अशातला भाग नाही. फार अत्यंत जीवघेणी अशा सगळ्याच पातळ्यांवर ते आणि एक प्रकारचं मूल म्हणजे काय झालं माहिती का? रॅट रेस तर आहेच आहे. पण मूल म्हणजे गिनी पिग झालंय, की कसाही प्रयोग त्या मुलांवरती केला, की तो सक्सेस होतो की नाही याच्याकडे बघतात. मी तर असं म्हणते पुढे जाऊन, की आपण आपल्याकडे चरक माहिती असतो आपल्याला आणि त्या चरकामध्ये एकदा ऊस घातला, हं, की तो ऊस म्हणजे त्याचा तिकडून पलीकडून काय होतं ते चोथा निघतो. आज पालक तेच करतायत, की आपलं मूल हे त्या चरकामध्ये घालतात आणि मग तिकडून काय निघेल म्हणजे ते चोथा होतंय की नाही हे त्यांनाही कळत नाही. पण अशी परिस्थिती नक्कीच आहे. पण मला असं वाटतं, की असं करता कामा नये आणि त्याच्यासाठी इंग्रजीच माध्यमाची शाळा पाहिजे असंही काही नाहीये. तर मित्रांनो आज पैठणे मॅडम आणि आमच्या ह्या गप्पा वरून तुमच्या लक्षात आलं असेलच की आजचा विषय काय आहे. तर आजचा विषय असा आहे की नांदेड सारखी जी छोटी शहर आहे त्या शहरामध्ये शिक्षणाची काय परिस्थिती आहे, शाळांची काय परिस्थिती आहे. हां, तर मॅडम दुसरा एक प्रश्न येतो की इंग्रजी शाळांमध्ये सगळ्या म्हणजे बऱ्याच पालकांना वाटतं की इंग्रजी शाळांमध्ये आपल्या मुलाला शिकवावं. दुसरं असं आहे का की आपलं स्टँडर्ड दाखवण्यासाठी असे पण काही पालक हो. असते की नाही आमची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात नक्कीच. असं होतं. होतं. 100% होतं. कारण ना मी ज्या शाळेचं व्यवस्थापन करत होते, त्या शाळेमध्ये एक पालक मला भेटायला आले आणि ते म्हणाले, की "मॅडम माझी इच्छा आहे, की आमची सेमी माध्यमाची शाळा होती.
सेमी माध्यमामध्ये 3 विषय हे इंग्रजीमधून शिकवले जातात आणि बाकीचे जे आहेत ते मराठीमधून शिकवले जातात. आणि मी आता ते सांगू इच्छिते, की सेमी माध्यम हा चांगला उत्तम पर्याय आहे शिक्षणासाठी. तर ते म्हणाले, म्हटलं, "मग तुम्ही का काढताय मुलाला?" तर म्हणाले, "नाही, मला मुलाचा टीसी पाहिजे." पालक ओळखीचे होते. मी त्यांना म्हटलं, "असं करू नका." पण ते काय म्हणाले, की आता म्हणजे काय म्हणतात स्टेटस सिम्बॉल म्हणूयात आपण, की तसं काहीतरी झालंय. आणि पालकांना असं वाटतं, की नाही, नाही, इंग्रजी माध्यमामध्ये जातोय म्हणजे आपला मुलगा हुशार आहे. हे आमच्या सगळीकडे म्हणजे नातेवाईकांमध्ये असेल किंवा आता बीसी पार्टी असेल एखाद्या मंडळांची, महिलांची. तर तिथेही त्यांची पण चर्चा तशीच असते, की तू कोणत्या शाळेमध्ये घातलंय? तर ते विचार करतच नाही, की आपण का घालतोय? हेच मुळात त्यांना माहीत नाही. फक्त ते एकच विचार करतात, की आपलं स्टेटस चांगलं दिसलं पाहिजे. दाखवण्यासाठी पण आहे. अनेक पालक तोही विचार करतात. त्याला दुसरा पर्याय म्हणून लोक म्हणतात, की नाही, नाही, हुशार झालं पाहिजे मूल, तेही आहे. असे 2-3 कारणं मला दिसतायत समाजामध्ये आज. पण मूल म्हणजे साधारण आपण 3-3.5 वर्षापासून शाळेमध्ये घालायला सुरुवात करतात. हो. तर 3 ते म्हणजे ते जे वय आहे, हां, ते पाहता प्ले ग्रुपचं. हां, प्ले ग्रुपचं वय पाहता अ, कुठल्या भाषेमध्ये मूल कम्फर्टेबल असतं? म्हणजे मातृभाषेमध्ये किंवा एखाद्या शिकवल्या गेलेल्या भाषेमध्ये काय फरक पडतो बरं? मातृभाषेतच ते मूल शाळेत गेलं पाहिजे. कसं आहे ना, की आपण जे बोलतो, घरात जे बोलतो, ते मुलांना पटकन कळतं. एक थोडं हास्यास्पद विधान होईल ते. एका ठिकाणी माझ्या वाचनात असं आलं, की एका शिक्षिकेला अ, मुलाने विचारलं, की पारंबी हा शब्द आला. वडाची पारंबी. तर त्यांना ते इंग्रजी माध्यमातून सांगायचं होतं. पण त्या महिलेला, त्या शिक्षिकेला काही सांगता येत नव्हतं, की नेमकं आता मी कसं सांगू? की पारंबी म्हणजे काय? हे सांगायचं तर आहे, पण त्याला कसं सांगू? हे त्यांना कळत नव्हतं. मग त्या काय म्हणाल्या, थोडंसं थांबल्या आणि ते म्हणाले, "जस्ट लाइक मॅगी." असं म्हणाल्या. म्हणजे ते मॅगी जी आहे ती अशी लांब असते आणि मग ते म्हणजे पारंबीचा जो हे आहे आकार वगैरे हे त्यांना सांगता येत नव्हतं आणि त्यांनी ते मॅगीचं उदाहरण दिलं. मग आता समजा तो मराठी माध्यमामध्ये शिकला असता, तर त्याला पटकन कळलं असतं, की काय आहे पारंबी किंवा त्याने आणि खरं तर तिथे प्रायोगिक तत्वावर ते शिक्षिकेने हे पण सांगायला पाहिजे, की चला आपण बाहेर जाऊन वडाचं झाड पाहूया. पण ह्या इंग्रजी माध्यमामध्ये ते नाहीत दिसत मला. हं, हं. पण आपण इंग्रजी माध्यमात शिकू, इंग्रजीच्या द्वारे हं. आपण मॉडर्न किंवा नवीन युग किंवा हे असं विज्ञानाचं जे युग आहे त्याच्याजवळ जातोय. पण आपली परंपरा, रूढी, या पारंबी या शब्दावरून मला हां, आठवलं, हां. ही कितपत दूर जातोय? काही आता प्रयोग होतात इंग्रजी शाळांमध्ये, हे पण आपली रूढी परंपरा शिकवण्याचे. हो, हो. अगदी बरोबर आहे, की आता कसं आहे, की तुमची संस्था कुठल्या तत्त्वाने चालते हे फार महत्वाचं आहे. मग ती कोणती असो, की मराठी माध्यम असू दे, ते इंग्रजी माध्यम असू दे, सेमी असू दे किंवा खूप म्हणजे काय इंटरनॅशनल, ग्लोबल वगैरे, वगैरे शाळा. तर तुमची तत्त्व काय आहेत हे महत्वाचं आहे आणि आपण कोणत्या शाळेत मुलांना घालतो हे पण महत्वाचं आहे. आता एक उदाहरण आपल्या नांदेडला आता नांदेडचा आपला परिसर आहे. नांदेडच्या एका शाळेची एक बातमी आली होती पेपरला काही वर्षांपूर्वी, की तिथं टिकली लावली तर तिथल्या व्यवस्थापनाने त्या मुलींना आक्षेप घेतला, की तुम्ही टिकली नाही लावायची. तर हे कुठेतरी मग आता ही आपली संस्कृती काय आहे, की आपण साधारणतः टिक टिकली लावण्याची आपली संस्कृती आहे. आणि पण त्या शाळेमध्ये तसं चालत नव्हतं, की त्यांची जी कम्युनिटी होती थोडीशी वेगळी होती. तर त्या कम्युनिटीमध्ये चालत नाही म्हणून त्यांनी आपल्या म्हणजे सर्वसामान्य सगळ्याच मुलींना तोच नियम लावला आणि पालकांना ते आवडलं नाही. पण मग त्याच्यामुळे काही मुलांनी नावं काढून घेतली असतील. मला माहीत नाही पुढे काय झालं त्याचं. पण ही बातमी मात्र आली होती. याचाच अर्थ असा आहे, की मग ह्या रूढी, परंपरा, संस्कृती आता आपल्याकडे एक शाळा मी अशी पाहिली, की तिथं ख्रिश्चन कम्युनिटीचे कोणीच मुलं नव्हते. पण तरी पण त्या ख्रिश्चन लोकांचा एक सण तिथं साजरा केला जातो. म्हणजे ते करत होते. तर मला असं वाटतं, की म्हणजे त्या कम्युनिटीला नाव ठेवण्याचं किंवा असं नाहीये. पण जी मुलंच नाहीये तिथे, मग तुम्ही का करता? असंही मला म्हणजे सांगावसं वाटतं, की ज्या पद्धतीची मुलं असतील, समजा तुमच्याकडे शिरखुर्मा खाणारी मुलं असतील, तर जरूर तुम्ही शाळेमध्ये ते केलं पाहिजे. पण तिथं मुलंच नाहीये. तर मग तुम्ही ते करून आणि दुसऱ्या मुलांना उगीचच करण्यात का म्हणजे त्यांना भरीस घालण्यात मला असं वाटतं, की काही हाशिल नाहीये.
हे पण म्हणजे माझ्या पाहण्यात आहे, पण हा. मला म्हणजे कन्फर्म नाहीये मी. तुम्ही जास्त चांगलं सांगू शकाल, की बऱ्याच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आपले जे भारतीय हिंदू सण आहेत, हा. त्यांना सुट्टी नसते किंवा ते साजरे केले जात नाहीत. जात असं नाही. होतं का? आहे काही ठिकाणी असं. पण आता त्या मी आधी सांगितलं, की ते कोणत्या प्रकारची मानसिकता काय आहे? अशा त्या प्रत्येक शाळा काही तशी करत नाही. इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधून पण होतं. पण सगळ्याच शाळा कशा नाही, त्याच्यामुळे आपल्याला सरसकट हे विधान नाही करता येणार बरोबर. आपल्याला. अच्छा, असं आहे. अच्छा. नांदेडमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हां. दक्षिणेकडील म्हणजे ज्या संस्था आहेत त्यांचं जरा प्राबल्य आहे का? तर दक्षिणेकडील प्राबल्य म्हणण्यापेक्षा दक्षिणेकडील शिक्षक घेण्याकडे फार प्राबल्य दिसतंय मला. अच्छा. कारण त्यांचं म्हणजे आपल्या इकडच्या लोकांचा असा एक समज आहे, की ते तिकडच्या लोकांचं जे इंग्रजी आहे, ते सतत इंग्रजी बोलतात. आणि म्हणून मग त्यांना आपण इथे नोकरी दिली पाहिजे, जेणेकरून आपली मुलं इंग्रजी बोलतील. हा त्यांचा एक शुद्ध हेतू आहे, असं मला दिसतंय. पण असं थोडंच असतं, की कुठलाही माणूस घेतला तर तोच फक्त शिकू शकतो. आपल्या इकडची पण लोकं शिकू शकतात. आहे पण ते प्राबल्य दाक्षिणात्य लोकांचं प्राबल्य ह्या परिसरामध्ये आहे. कारण नांदेड हे शिक्षणाचं एक मोठं हब झालेलं दिसतंय आपल्याला. हो. इथं खूप प्रकारचे लोक आणि खूप प्रकारच्या शाळा आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आहे ते. आता शिक्षकांचा विषय निघाला आहे, हं. तर 3-4 प्रकारच्या शाळा आपल्याकडे आहेत. हो. नगरपालिकेची शाळा आहे, हो. जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, अनुदानित शाळा आहेत आणि विनाअनुदानित शाळा विनाअनुदानित. आहेत. तर ह्या 4 प्रकारच्या शाळांमध्ये आजचे जे शिक्षक आहेत, मग ते शैक्षणिक असू द्या, किंवा हां, आपण शैक्षणिकच शैक्षणिक म्हणूया. असू द्या शैक्षणिक काय परिस्थिती आहे त्यांची? किंवा सामाजिकही म्हणता येईल त्याच्यामध्ये. सामान्य. बरोबर आहे, की 4 प्रकारच्या आपल्याकडे शाळा साधारणतः चालतात. सरकारी माध्यमामध्ये जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळा आहेत. त्यानंतर अनुदानित शाळा आहेत. आता तुझ्या शाळेमध्ये शिकला त्या अनुदानित शाळा आहेत. त्यानंतर एक प्रकार असा आहे, की स्वयंसहाय्यार्थ शाळा आहेत, की त्यांना अनुदान कोणतंही मिळत नाही आणि एक विना अनुदान किंवा अल्प अनुदान अशा प्रकारच्या शाळा काही चालतात. आपण जर ते शाळांचा म्हणजे ते तिथल्या शिक्षकांची परिस्थिती किंवा शाळांची एकूणच परिस्थिती पाहिली तर आपण शिक्षकांचा विषय घेऊया, की अनुदानित शाळा जिथे आहेत तिथे सरकारी नियमानुसार सगळे शिक्षक आहेत. सरकारी शाळांना तर म्हणजे सरकारी अनुदान मिळतंय, ते तिथेही काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळेमधले जे शिक्षक आहेत, तर त्यांना भरपूर म्हणजे जो काही नियमानुसार पगार मिळतो. अनुदानित शाळेमधल्या लोकांनाही नियमानुसार पगार मिळतो. परंतु बिना अनुदानित, मुख्यतः इंग्रजी माध्यमाच्या शाळा आता ज्या निघाल्यात, ज्या की स्वयंसहाय्यार्थ शाळा आहेत. ते तुम्ही तुमचंच शाळा चालवायची, काढायची आणि तुम्ही तुमची रन करायची. ह्या शाळांमधल्या शिक्षकांची तफावत दिसते मला. त्यांचा आर्थिक स्तर किंवा जो आहे, तर तो खूप तफावत दिसते मला. त्यांच्याकडनं काम भरपूर करून घेतलं जातं. पण त्या मोबदल्यामध्ये त्यांना किमान वेतन जे आहे दिलं पाहिजे, ते काही दिलं जात नाही. ही एक मोठी दरीच आहे. हं, 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 अनुदानित हं. शाळा, सरकारी शाळा आणि बिना अनुदान, कायम बिना अनुदानित शाळांच्या शिक्षकांमध्ये आणि त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. म्हणजे मला तर कधी-कधी वाटतं, की हे वेठबिगारासारखंच काम करतात लोकं, असंही मला वाटतं आणि हे वास्तव आहे. त्यात म्हणजे काहीही वेगळं काहीच नाहीये. हं, हं. आता जसं तुम्ही म्हणालात, की मनपा, जिल्हा परिषद आणि अनुदानित हो, या शाळेतले जे शिक्षक आहेत, त्यांना शासनाची जी काही श्रेणी हो. आहे त्यानुसार वेतन वेतन श्रेणी. मिळतं, हो, वेतन श्रेणी मिळतं. पण मग त्यांच्या क्वालिफिकेशन पण असेल ना, हो, की बी-एड, हो, डी-एड ही पात्रता पण त्यांची हो असेल. शैक्षणिक पात्रता पण लक्षात हो. घेऊनच. तर जसं ह्या शाळांमध्ये ही शैक्षणिक पात्रता नसेल, ते शिक्षक म्हणून निवड केली जात नाही. नाही जात. हं. पण ह्या ज्या आता विनाअनुदानित शाळा आहेत, तिथले शिक्षक बी-एड किंवा बी-एड असतात का? किंवा काय परिस्थिती आहे? तिथं कसं आहे, की कोणीही शासनाचं खरं तर शासनाचं नियंत्रण आहे. कुठपर्यंत आहे शासनाचं नियंत्रण, की शाळा व्यवस्थित चालतेय की नाही वगैरे हे पाहणारे काही वर्ष 6 महिन्याला एखादा अधिकारी येतो, तो पाहून जातो. परंतु जसं शासनामध्ये म्हणजे जो तो विहित त्याची पात्रता जी काय आहे,
ती जर तो पात्रताधारक नसेल तर त्याची नियुक्ती केलीच जात नाही. पण इथे तसं नाहीये. समजा तुम्हाला जर मॅथेमॅटिक्सचा एक शिक्षक आहे, तो एम-एस-सी झालेला आहे, त्याचं मॅथेमॅटिक्स चांगलं आहे, तर घेतात लोक. सायन्सचा एखादा व्यक्ती घ्यायचा आहे, त्याचं बी नसेल, तर घेऊन टाकतात त्याला. पण तिथं वेतन मिळत नाही आणि ही तफावत आहे, की सरकारी माध्यमाच्या शाळांमध्ये जे अर्हता असते, शासनाने विहित अर्हता जी नेमून दिलेली आहे, तेच शिक्षक घेतले जातात. पण कायम विना अनुदान तत्वावर किंवा स्वयंसहाय्यार्थ शाळा ज्या आहेत, तिथं हे पाहिलं जात नाही. हे वास्तव आहे. पण मग अशा परिस्थितीत म्हणजे विद्यार्थ्यांची म्हणजे लहान वयाचे आहे, त्यांचं वय कमी आहे, यांची मानसिकता लक्षात घेऊन डी-एड आणि बी-एड हो. म्हणजे त्यांच्या मानसिकतेला हाताळताना कसं हँडल करावं, हां. हे सगळं प्रशिक्षण तिथं दिलं प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षण दिलं मग जातं. असं जर प्रशिक्षण नसेल तर काय परिणाम होतो? अनेक परिणाम आपण पाहतोय, की ह्या शाळांमध्ये जे शिक्षक आहेत, तर ते शिक्षक विद्यार्थ्यांना घाबरतात. ही परिस्थिती आहे, की कारण त्यांना कसं हँडल करायचं हे कळत नाही किंवा त्यांची जी काही शिकवण्याची पद्धत असेल ती कुठेतरी अ, कमी पडत असेल. कारण त्यांनी काही प्रशिक्षण घेतलेलं नसतं आणि मग विद्यार्थ्यांना कसं आपण तो म्हणजे वर्ग कसं कंट्रोल करायचं कधी-कधी हे त्यांना कळत नाही. आणि एखादा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हेही त्यांना कळत नाही. म्हणून तर ते 2-2, 3-3 वर्षाचं प्रशिक्षण घेतलं जातं. शिक्षकांना प्रशिक्षित केल्यानंतरच तो पात्र आहे, असं ठरवलं जातं. पण इथं तो नियम थोडासा बाजूला सारून लोक करतात तसं. घेऊन टाकतात. म्हणजे असं दिसतं की काही खाजगी शाळेतले विना अनुदानित शाळेतले काही शिक्षक माझे मित्र आहे. हां. तर जिथे ह्या आपल्या मनपा, जिल्हा परिषद हां. आणि अनुदानित शाळा आहेत, त्यातले शिक्षक विद्यार्थ्यांना घाबरत नाहीत. तिथे विद्यार्थी शिक्षकांना घाबरतात. पण माझे जे काही मित्र आहेत ज्यांना मी हां, हां. बोलतो, तर ते विनाअनुदानित शाळेत आहेत ना, हां. तर ते म्हणतात की आम्हाला विद्यार्थ्यांना घाबरावं लागतं. बरोबर आहे ते. अगदी बरोबर आहे त्यांचं. मग हे बी-एड, डी-एड नसण्यामुळे घाबरावं लागतं का आपली नोकरी टिकवण्यासाठी घाबरावं लागतं? हा तर ते प्रश्न. नोकरी टिकवण्यासाठी घाबरावं लागतं. कारण बी-एड, डी-एड असणारे लोक पण घाबरतात आणि बी-एड, डी-एड नसणारे पण घाबरतात. काय आहे, की हा एक मानसिकतेचा भाग झालाय. आजचे जे विद्यार्थी आहेत ते म्हणजे आता माझं तर वय खूपच जास्त आहे. तर तुझा जो काळ आहे, तर तो जो काळ होता, तेव्हा एक वेगळी शिकवण मिळायची आणि तेव्हा हा जो मीडिया होता ना, तो नव्हता. आता मुलांची मानसिकता अशी आहे, की आम्ही भरपूर तुम्हाला पैसे देतो. फी पण म्हणत नाहीत मुलं. आम्ही इतके पैसे दिलेत ना, मग ते काय उगाच आहे का? काय करतो मास्तर? असं म्हटलं जातं. पूर्वी असं मास्तर म्हणत नव्हते. आपल्या शिक्षकांना अत्यंत आदराने पाहत होते त्यांच्याकडे. अर्थातच काही गोष्टी ह्या शिक्षकांकडे पण चुकलेल्या आहेत. उजेड आणि अंधार. आरशाच्या पाठीमागे एक गोष्ट आहे आणि आरशाच्या पुढे एक गोष्ट आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ते त्यांचं समन्वय दोघांचा हा काही फारसा चांगला नसतो किंवा काही ठिकाणी असतो, काही ठिकाणी नसतो. परंतु का घाबरतात ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, की एकतर त्यांची अ, शिकवण्याची पद्धत बरोबर नसते. दुसरी गोष्ट असते, की त्यांना आपली नोकरी टिकवायची असते. कारण त्या मुलाला जर काही रागवलं कारण आता छडी तर नाहीच आहे. छडी लागे चमचम हे आता संपलंच आहे. मग आता छडी पण नाही, त्याला रागवायचं नाही. रागवलं की पालक येतात ते म्हणतात, की माझा मुलगा तुम्ही रागवल्यामुळे ताप आला, त्याला रागवल्यामुळे त्याची मानसिकता बिघडली वगैरे, वगैरे अशी कारणं देऊन पालक येतात. मग आता तो जो बिचारा झालेला, बापुडा झालेला तो शिक्षकच मला वाटतो आणि त्याला घाबरावं लागतं कारण त्याला त्याची नोकरी टिकवायची असते. त्या संस्थेच्या लोकांना पण त्याला सामोरं जायचं असतं आणि पालकही अ, त्याला सांभाळायचे असतात. त्याला तसं सांगितलं जातं, की तुम्ही या पालकांना सांभाळलं पाहिजे. आणि मग मुलांनाही ते कळतं कुठेतरी कारण आता मुलं फार चाणाक्ष झालेली आहेत. होय. पूर्वीसारखं थोडंच राहिलं आता, की नाही आता आपले गुरुजी सांगतील तेवढंच फक्त खरं. आता त्यांना अनेक असे पर्याय उपलब्ध आहेत आणि मग मुलं शिकत राहतात. मुलं एकमेकांचं पाहून किंवा मीडियामध्ये पाहून मुलं तसं वर्तन करत राहतात. अशी परिस्थिती झाली आता.